डॉक्टर मला काय कधी करा जय राम रूप पाहता लोचनी सुखम झाली
दाता तोची एक
दाता तोची खजाना दाता तोची खजाना दाता तोची
दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी आणि कना शिवंते काय न सरे हाय ज्याच्याने यावे तया काकुळती जे दाविती सुटंत तुका म्हणे उरी नुरे त्यांचे खरे उपकार आणि कना शिवंते काय न सरे हाय ज्याच्याने पांडुरंगा करू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता महायोग पीठे कटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्र नीलाबुधावं जगननीत पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं हृदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावर्णलय प्रभू पंडितांच्या चरणावर नतमस्तक होऊन आपणा सर्व सद्य सज्जनांच्या माय बापांच्या चरणावर अभिवादन करून उत्तम मृदंगाचार्य तरुण हार्मोनियम वादकी आमची ताई बेटा तुम्ही तरुण गायक सुद्धा आमच्या अतिशय तरुण विनेकरी कीर्तनकार थोडेसे म्हातारे असं काय हरकत नाही आपण दोघे जण जोडीदार आहोत कोणी फेटेवाले बाकी तुम्ही सगळे चांगले आहात चांगली उपस्थिती आहे दुसरा दिवस असताना सुद्धा आपल्या अखंड नाम सप्ताहाला 36 वर्ष पूर्ण तर 3 तपपूर्ती होते आणि या तपपूर्तीमध्ये मला सेवा करण्याची संधी तसे मला आज वेळच नव्हता खरं पण मनोज दादा आणि ठाकूर बंधू गजानन बाबा यांचा अत्यंतिक प्रेम असल्यामुळे मी योगेशला पाठवणार होतो पण म्हटलं असं चालत विनायक महाराजांना म्हटलं ते आता नारकोलीला राहतात माझ्याकडे विद्यार्थी म्हणून होते गायकर आमचे 12 वर्ष होते आता ते आले गावात सर्व्हिसला लागले म्हणजे मग किती दिवस राहणार महाराजांच्याकडे ते म्हटलं मी येतो तुमच्याबरोबर आणि आल्यानंतर भटकत बसलो आम्ही 7ला आलो हायवेला 1 तास भटकत बसलो त्या लोकेशनमुळं ते लोकेशन कुणीकडे तरी घेऊन जायचं नशिबाने आपले कोण आले आता पाठवले ते अगदी वेळेवर आले 7:45 आले ते म्हणजे 1 तास भटकलो असू द्या आता माझ्या हातात 1 तास आहे भरपूर वेळ आहे आपल्याला 9:30ला बरोबर कीर्तन संपेल जेवढं 1 तासात आपल्याला ग्रहण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू तुम्ही साथ देणारी मंडळी अतिशय हुशार तन्मयी आणि श्रवण करणारी चांगली मंडळी आहे म्हणून दादांनी अग्रांनी ही सेवा दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो उत्तम मृदंगाचा हात उत्तम स्वर देण्याची आणि तुम्ही साथ करणारे उत्तम असल्यामुळे आणि अतिशय महत्त्वाचं उत्तम आहे म्हणजे साऊंड हे मला महत्त्वाचं असतं तसा आवाज माझा गेलाय पण तरी सुद्धा साऊंडने आज आवाज जिवंत ठेवलाय म्हणजे बोलावं असं वाटतं आहे तेव्हा ह्याच्यासाठी थोड्याशा टाळ्या वाजवत कीर्तनात नाही वाजवली तरी चालतील टाळी वाजवत राहायची हे विज्ञान आहे हा आपल्या संप्रदायाने हे बरोबर बसवलेलं गणित आहे टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी टाळी कीर्तनात टाळ आणि टाळी हरिकथेमध्ये टाळ टाळी लागतेच बरोबर टाळा टाळी आली का टाळी लोपला नाद हा आनंद जो आहे तो अवर्णनीय आहे दुसरं असं आहे की टाळीमध्ये सर्व स्पॉट म्हणजे दाबले जातात त्याला ॲक्युप्रेशर असं म्हणतात जवळजवळ सगळी आता मंडळी थेरपी करायला जातात दररोजचे 300 रुपये घालवतात मी 2 मिनिटं बोलतो तुमच्याशी थेरपी समजते तुम्हाला गुडघं दुखतंय उठता येतंय अरे नजर टाकली तर समोरची गाडी दिसत नाही असलं प्रदूषण आहे आपल्या विभागात हायवेनी प्रदूषण हे धुरळा हे सोडलेलं संपूर्ण धूर आणि आपण केलेलं प्रदूषण सगळ्या गाड्यांचे प्रत्येकाच्या घरात 5 गाड्या
मोठ्या तेवढ्याच लहान तेवढ्याच कोणी चालायला मागत नाही रोडपर्यंत. इथून तिथं जायचं असेल तर हा मोटरसायकलवरून जातो. मी ज्या आदिवासी वाडीत राहतो मी तसा, पण आदिवासी सुद्धा 2 नंबरला मोटरसायकल घेऊन जातो, चालत न जात नदीपर्यंत. केवढं प्रदूषण आपण करतोय, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर संपूर्ण होतोय. आता याच्यातून वाचण्याचा परिणाम बोला. आणि आत्तापासून म्हणजे या डिसेंबरमध्ये युद्धाचा भडका उडतोय भारत पाकिस्तान. 27ला सर्वात मोठा भडका उडतोय, म्हणजे जागतिक युद्ध सुरू होते. त्याच्यामध्ये काय काय टाकले जातील, अग्निबाण कसे टाकले जातील, बॉम्ब किती टाकले जातील. आता गोळीबिळीने काही युद्ध होणार नाही, हे सगळं असं होणार आहे. मग त्याच्यामध्ये जे प्रदूषण निर्माण होणार आहे त्याला जबाबदार मला काय करायचं आपण. 32 पर्यंत 2 संकट येतात 2027ला आपल्यावर. 2 संकट म्हणजे एक युद्धाचं संकट आणि दुसरं महामारी. 18 ते 21 कोविड होता, ते हवेतून होतं. आताचं जे गणित आहे 27 पासून ते 32 पर्यंत 5 वर्ष महामारी सुरू होते आणि ती पाण्यातून आहे. पाणी तुम्ही आता कोणतं पिता तुम्हाला माहिती आहे, बिस्लरी शिवाय पाणी जमणार नाही. जा दिंडीला तुम्ही पाणी पिया दुसरं कुठलीकडचं काहीतरी, बघा परिस्थिती काय होते. तेव्हा सावध राहा, दररोज पाणी उकळून पिया घरामध्ये, हे पहिलं लक्षण ठेवा. आणि 2 उकळताना नामस्मरण करा. हा एक सुटण्याचा मार्ग आहे. बरोबर 32 पर्यंत 50 करोड लोक मरतायत भारतातले. 150 कोटी आता जनता आहे, 100 कोटी शिल्लक राहणार आहे. हे महायुद्ध म्हणतात याला, म्हणजे महाभारत म्हणायला हरकत नाही तुम्हाला. एवढी माणसं जाणार आहेत. आपला नंबर लागू नये याची खबरदारी तुम्ही सगळ्यांनी घ्या. समुद्र आत शिरतोय, अतिशय उलथापालथ होते. याच्यातून बसण्याचा एक मार्ग आहे, ते म्हणजे हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल आता एवढं मोठं आलेलं संकट टाळायचं कसं, याच्यासाठी हा अभंग आजचा आहे. आजच्या अभंगामध्ये आपल्यावर सर्वात उपकार करणारे कोण असतील तर ते संत आहेत. आणि हे संत सर्वात दानशूर आहे. आजच्या अभंगामध्ये जगत कुठेही संताचं नाव या अभंगात नाही, तरी सुद्धा जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन मात्र संतांनाच लागू होतं, इतरत्र होत नाही. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांची जी भाषा आहे ती सकारात्मक आहे. म्हणजे तोच असं म्हटलेलं आहे, दाता दानशूर दयाळू जर कोण असेल या जगतामध्ये तर तेच संत. हे 36 वर्ष का पूर्ण झाले आपली, झाले नसते आपली 36 वर्ष महाराज पूर्ण. 36 वर्ष पूर्ण होतात, त्या ते संतांचं मोठं पाठबळ आपल्याला आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि आपण त्यांच्या आशीर्वादाने हे चालवलेलं आहे आणि ते निर्विघ्नपणे पार पडते. तो संतांचे सर्वात उपकार आहेत, त्यांचे दयावान आहेत. ते आमच्यावर उपकार करतात. काय करतात, दान देतात. मग दुसरे कोण दान देत नाहीत का आपल्याला, दान देणारे. आता पंचायत समिती आल्या, झेडपी आल्या, मग तुम्हाला तुम्ही दान करणार आहात मला माहिती आहे, त्याचं नाव आहे पाठीमागं मत. आणि पुढे काय करणार आहात तुम्ही, ते पैसे घेऊन, म्हणजे दान नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे ते आपल्याला दान देणार आहे तेव्हा आपल्याला मागण्याचा का अधिकार राहणार नाही. म्हणजे हे एक दान आहे. दान देणारे आहेत की नाही जगतामध्ये, भरपूर आहेत ना दान देणार. तरी सुद्धा त्याच्या इतकं दानशूर दाता कोणी सुद्धा नाही असं जगद्गुरु तुकोबारांचं म्हणणं आहे. त्याचं कारण काय, त्याचं कारण ते आपल्यावर जे करतात उपकार ते सर्वात मोठं आहे. त्याचं उत्तर सांगतात, कोरी नुरे हे खरे उपकार. म्हणून काय करा तुम्ही, त्यांना शरणागती करा. तया यावे काकुळती ते दाविती सुपंथ, आपल्याला योग्य अशा पंथात घेऊन नेतील. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल टाळी वाजवत जाणं. सकाळी 250 टाळ्या वाजवायच्या. किती, 250. संध्याकाळी 250. एकूण 500 टाळ्या वाजवायच्या दिवसाला. मरेपर्यंत रोग होणार नाही. मरणार, पण मरताना रोग होऊन नाही मरणार. तो सहज कधी निघून जाईल त्याचा पत्ता लागणार नाही. धाकलिया घटीचा दिवा या पद्धतीने तो देव ठेवणार आपला. पण तुम्ही आतापासून टाळी वाजवली तर मग वाजवा टाळ्या. तुम्ही कीर्तनात तर वाजवा, पण घरी सुद्धा वाजवा. सकाळी 250 आणि संध्याकाळी 250. लक्षात आलं तुमच्या. त्याचं कारण आहे, या प्रत्येक हातावर स्पॉट आहे. एक एक रोग बाद होतो. एक एक स्पॉट दाबला तर एक रोग जातो. म्हणजे जेवढे रोग तुमचे आहेत ना तेवढे सगळे नुसते टाळे वाजवलेले जातात. स्पॉट आता तुम्ही एक प्रयोग करून बघा. उभे राहिलेल्याने आपला नाक बघा कोणता चालू आहे. कोणता तरी एक चालू असतो, दोन्ही चालू नसतात. एक तर उजवा असतो नाहीतर डावा असतो. समजा आपला उजवा नाक बंद आहे तर डावा अंगठा टेकायचा श्रीकृष्णासारखा असा. हे ना तो अंगठा दाबून धरायचा 30 सेकंद, म्हणजे अर्धा मिनिट.
अर्ध्या मिनिटामध्ये बंद असलेला उजवा नाक चालू होतो, अंगठ्यावर स्पॉट आहे त्याचा. आणि डावा नाकपुडी चालू करायची असली तर उजवा पायाचा अंगठा दाबून धरायचा, तुमची ही नाकपुडी चालू होते. हे कशासाठी चालू करायची? आपल्याला वेळ मिळत नाही झोपायला, दुपारी काम खूप आहे असं मला वाटलं, खूप काम आहे. कारण का असं जेवलं ना की वामकुक्षी करायची असते 15 मिनिट. किती वामकुक्षी समजते तुम्हाला? वाम म्हणजे डाव्या अंगावर झोपणं, याला काय म्हणतात? वामकुक्षी. ही वामकुक्षी करायची असते, पण वेळच नाही ना, महिलांना वेळ नाही, इतकं काम आहे, बुवा झोपायला जमत नाही. बाबा तर झोपला, पण आपलं म्हणून त्यांनी डाव्या कुशीवर 15 मिनिटं झोपायचं. 15 मिनिटं झोपल्याने काय होतं? डाव्या कुशीवर झोपला की त्याची उजवी नाकपुडी चालू होते. बघा किती डाव्या कुशीवर झोपल्यावर कोणती नाकपुडी चालू झाली? उजवी सूर्यनाडी आहे. सूर्यनाडी म्हणजे शरीरामध्ये उष्णता तयार करते, आणि ती उष्णता म्हणजे सूर्य. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणापान समायुक्त पचाम्यन्यम चतुर्विधम. पोटातलं सगळं पचून जातो, अपचन होणार नाही, डायबिटीस होणार नाही, काहीच रोग होणार नाही. बघा 15 मिनिटाच्या वामकुक्षीने. पण आम्हाला झोपायला 30 सेकंदामध्ये उजवी नाकपुडी चालू झाली, उष्णता निर्माण झाली, पचून गेलं सगळं. आहे की नाही गमत? आणखीन एक त्याचा फायदा आहे. एखाद्याने आपल्याला काय मागायचं, आमचे मृदंगाचार्य मला काहीतरी पाहिजे, पण आपली जर उजवी नाकपुडी बंद असेल ना, त्यांच्याकडे मागितलं तर ते देणार नाही. मग आपलं म्हणणे मान्य करण्यासाठी ही नाकपुडी चालू करावी लागते. आपण असं बसलो आणि ते ह्याच बाजूला बसले, ह्या बाजूला नाकपुडी बंद आहे, मग ते आपलं ऐकणार नाही. सक्तीची पावती फाडायची नाही, महाराज म्हणून महाराज. नाकपुडी कोणती चालू आहे बघायची. त्या माणसाला आपल्या त्या नाकपुडीकडे असतील अशा पद्धतीने बसायचं. बसताना की आपली ही नाकपुडी चालू आहे, आपलं म्हणणं मान्य करणार, पावती फाडणार. हा दुसरा फायदा तुमचा. तुम्ही हा प्रयोग करून बघा, माझं काही म्हणणं नाही. चला, मी तुम्हाला जे सांगितलं ते असे की माझ्या कार्यक्रमामध्ये जी चालेल हे टाळकरी टाळ वाजवते तेव्हा तुम्ही टाळी वाजवा आणि आपल्या शरीराला, या देहाला निरोगी बनवा. विठ्ठल हे संतांचे उपकार आहे. टाळी वाजवायला कोणी शिकवली? संतांनी. वाट चालवायला कोणी शिकवली? अरे सकाळी सकाळी रोडला मॉर्निंग वॉक चालतो की नाही? कितीतरी महिला सकाळी सकाळी पळतात रोडला. का पळतात? काय ते म्हणले, डॉक्टरने सांगितलंय मॉर्निंग वॉक पळतात तशा. हो, काय करताय तुम्ही? काय करता म्हणून? हे वजन वाढलंय, गुडघे दुखत आहेत, डायबिटीस आहे, या सगळ्यावर उपाय धावायला पाहिजे सकाळी चालायला. ते आमच्या आजीला विचारा, तिला रोग होणार. ती आजी बघा पाठीमागं, कोणतीच त्रास होणार नाही तिला, नाही होणार बरं का. आजी काम केलेली माणसं आहे ती शेतांमध्ये, महाराज यांना काहीच होणार नाही. आपण काम न करणारी माणसं, फक्त खायचं खुर्चीवर बसून. त्याच्यामुळे तुम्हाला सगळे रोग ग्रास झाला. याच्यातून मार्ग काढायचा असेल तर दुसरा उपाय नामस्मरण, निरोगी देह करणार. कारण तुम्हाला निरोगी ठेवण्याचं काम प्रभू परमात्मा करील, दुसरा कोणी करणार नाही. पण संत महात्मे या मार्गाकडे आपल्याला घेऊन जातात. आजच्या अभंगामध्ये हो ज्यांचं वर्णन करतात, हो एखादा गुण घेऊन एखाद्या माणसाचं वर्णन करावं लागतं. संतांचा गुण घेतलेला जगद्गुरू अनेक गुण आहेत, संतांमध्ये अनेक गुण आहेत. त्या सगळ्या गुणांमध्ये उत्तम असा गुण त्यांनी उचलला आणि त्या गुणाने संत आपल्यासाठी काय कार्य करतात हे आजच्या भागामध्ये सांगतात बरं का. कोणते गुणाशिवाय किंमत येत नाही माणसाला. काय किंमत असते गुणाशी? सांग, कोणता गुण तुम्हाला सांगू? चला, श्रीमंत हा गुण आहे का त्या माणसाचा? सगळे श्रीमंत नाहीत बरं का, सगळे पैसेवाले नाहीत बरं का. सगळे पैसेवाले आहेत का? आपण म्हणजे अपेक्षात पैसा आहे हो, 5, 10, 100, 500, 1000, 200. आता काही 1 लाख रुपये सुद्धा खिशात असतात. एटीएम मध्ये पॅन कार्ड नाही, एटीएम कार्ड मध्ये असतात की नाही पैसे त्याच्यात, म्हणजे एवढे पैसे. पण ते पैसे नाही, त्याला पैसेवाला म्हणत नाही. पैसेवाला कोण तुम्हाला माहिती आहे? बिर्ला पैसेवाला, टाटा पैसेवाला, सांगा ना. अंबानी पैसेवाला, इलेक्ट्रिकचा असणारा मालक आता सध्या अदानी, सगळ्यांना तुम्हाला फसवणारा इलेक्ट्रिकला, नवीन मीटर बसून पाहिजे तेवढा पैसा उकळणारा. हे सगळे पैसेवाले आहेत बरं का. त्यांचा पैसाच कधी संपत नाही. काय पण करतो त्यांनी, किती गाड्या घेऊ द्या, किती कंपन्या बांधू द्या, त्यांचा पैसा संपत नाही. यांना पैसेवाले म्हणतात, त्यांना श्रीमंत म्हणतात. आपल्यातला एखादा श्रीमंत होतो, 4-5 कोटी मिळाले जमीन विकून. आपण सगळे फसलो या विभागात राहणारे, जमीन देऊन टाकल्या, बसलो बोंबलत. आता आपण जाऊन बघितलं ना, आता आम्ही गेलो तर कुठं काय पत्ताच नाही आपल्या लोकांचा, कुठंच काय दिसत नाही.
सगळ्या बिल्डिंगी झाल्या, पण आपल्या लोकांना त्याचा किती फायदा आहे? काहीच फायदा नाही झाला मला. म्हणजे कल्पना आपल्याला पुढची नसल्यामुळे आपली अवस्था निर्माण झाली. चला मी तिकडे जात नाही. श्रीमंत का, त्याला श्रीमंत ही पदवी मिळाली, गुण काय मिळाला? तो त्याच्याजवळ का आला? पैसा, म्हणून त्याला श्रीमंत म्हणतात. वा, ते श्रीमंत आहे, आलं की नाही? दुसरा साहेब, ही पण पदवी आहे. साहेब का त्याला म्हणतात? मोठा अधिकारी आहे किंवा मंत्री आहे. आमदारांना साहेब म्हणतो, सरपंचाला सुद्धा काय म्हणतो आपण? साहेब, सरपंच साहेब, आहे की नाही? पदवी मिळाली की नाही त्यांना? पण ही पदवी कुठपर्यंत असते ते पुढे बघू आपण. ही पण पदवीच आहे. दुसरी एक पदवी आम्हाला सगळ्यांना मिळते, माझ्या सहित मिळाली, नवर देव. समजलं कधी? ही पदवी लग्नाच्या वेळेस असते. या सगळ्या महिला काय त्याचा उपचार करतात, अरे गाणी म्हणत म्हणत त्याला आंघोळ घालतात, हळद लावतात, डोक्यावर असं ते कपडा धरून मंदिरात नेतात, लग्नाला जाताना घोड्यावर बसून नेतात, आणि लग्न झाला का गाढवावर बसतो. गाढवावर नाही बसतो, गाढवच होतो. नीट लक्षात ठेवा. तुमचा अनुभव आहे का मला माहित नाही, माझा अनुभव आहे हा. लग्न झाला का लग्नाच्या वेळेस नवर देव. आता नवरा पण नाही, तो गाढव. आता तुम्हाला नवरदेव म्हणतील का? आता नवरदेव म्हणतील तुम्हाला, माझा नवरा. नवरदेव नाही म्हणणार, नवरा पण म्हणणार नाही, गाढवच म्हणणार. नीट लक्षात ठेवा बरं का, पदवी आहे ती. चला आणखी एक मोठी पदवी सांगतो. सगळ्यात आपल्या या जीवाला मिळाली. आपल्यातच एक जीव मोठ्या पदवीवर गेला, 33 कोटी देवांचा राजा झाला. त्याचं नाव आहे इंद्र. आहे की नाही पदवी? आपले परराष्ट्र मंत्री, आपले राष्ट्रपती, आपले पंतप्रधान आहेत की नाही, मोठ्या पदावर आहेत की नाही? कुठपर्यंत? आधी 5 वर्ष. मोदी साहेब फार तर 27 पर्यंत. त्याच्यानंतर असतील की नाही सांगता येत नाही, पण पदवी तर मिळाली की नाही पंतप्रधान. पुढे असं सांगता येत नाही. तशी इंद्राला सुद्धा जरी पदवी मिळाली तरी सुद्धा या पदव्या झाल्यावर मी तुम्हाला गुण सांगतो ना, त्या गुणामुळे काय झालं त्यांना? हो, शतकोटी संपत्ती आहे असं वर्णन केले. 100 वेळा जन्म घेऊन ब्राह्मण जन्मामध्ये पुण्य केलं त्याच्या पदरी हे कोण झाले? स्वर्गाधिपती झाले, जे पुण्यामुळे झाले. म्हणजे त्यांना हे काय मिळालेले? पदवी मिळाली की नाही? आता मी सांगतो तुला. आता थोडंसं करू आपण मागे रिवर्स परत. श्रीमंत कुठपर्यंत? जोपर्यंत बँकेत पैसे आहेत तोपर्यंत. पैसे संपले, बोला आता त्याला पदवी कोणती येणार? पैसाच नाही शिल्लक. मग आता त्याला काय बोलतील? एक तर भिकारी म्हणतील, नाही तर काय म्हणतील? दरिद्री. दरिद्री एकाचा. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. गुणामध्ये 2 प्रकार मोडतात. नीट ऐका बरं का. किती प्रकार? एक कारणाने मिळालेला आणि दुसरा निश्चयी असणारा, ज्याला संसिद्धिक म्हणतात, त्याचा कधी लोप होत नाही. आणि एक कारणाने मिळालेला असतो. कारण कोणतं? नवरदेव झाला, ही पदवी मिळाली. पैसा आला, श्रीमंत झालं. लक्षात आले की नाही? पदवी मिळाली, नोकरी मिळाली, साहेब झाला, आणि पुण्य केलं, इंद्र झाला. पण या सगळ्या पदव्या कारणाने मिळालेल्या आहेत. या कारणाने मिळालेल्या सगळ्या पदव्या लोप पावतात. नीट ऐका बरं का. चला, मी कोणती सांगितली? श्रीमंती गेली ना, पदवी गेली. साहेब असल्यानंतर ना, कलेक्टर जर असला ना, हे मोठे जे असतात ना, व्यापारी वगैरे असे, तो साहेबांनी पान खाऊन थुकल्यावर ते म्हणतात, साहेब थांबा तिथंच बसा, माझ्या हातावर द्या. इतकी सेवा करतो काम करण्यासाठी. पण एकदा कलेक्टर पद गेलं आणि मंत्री पद गेलं, ही सगळी त्याच्यावर थुकतात. काय अवस्था आहे सांगा त्या साहेबाच्या? पद गेलं ना, संपलं. हे कारणाने मिळालेलं पद आहे बरं का. त्याचं काय करताय? चला आता मी तुम्हाला इंद्राची पद्धत सांगतो, म्हणजे लक्षात येईल. इंद्र जरी वरती झाला तरी त्याचं पुण्य संपतं, आणि पुण्य संपलं की तो खाली येतो. स्वतः भगवंत सांगते, त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम क्षणे पुण्यमर्त्यलोकं विशन्ति एवं तयि धर्ममनो प्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. पहिली उभी आलेली आहे त्याच्यावर. मग तया पुण्याची पावती सरी आणि इंद्रपणाची गुटी येऊ लागती माघारे मृत्यूलोकी. मृत्यूलोकात येतो हा इंद्र. हो, मृत्यूलोकात येतो का? त्याचं पुण्य संपलं. इंद्र असताना सुद्धा. चला आता मृत्यूलोकात हा इंद्र आला, मग तुमचं काय म्हणणं? बेल पडायचं येऊन तो जन्माला येईल माणसाच्या. इंद्राचा पहिला जन्म मुंगळ्याचा होतो.
पदवी किती मोठी मिळाली होती. पण आज आज काय झाला तो रामायणात चला म्हणजे लक्षात येईल. प्रभू रामचंद्र वनवासात होते, लक्ष्मण दादांच्या जेवायला बसले, दोघेही समोर आहेत, ताट आहे आणि आईसाहेब सीतामाई त्यांना वाढतायत. एवढ्यामध्ये प्रभू हसले. हसल्यावर आईसाहेबांना एकदम शॉक बसला थोडा. आईसाहेबांना माझी वाढण्यात काही चूक झाली की काय, हसले कसे प्रभू आणि हात जोडले. प्रभू काही चुकलं का, तुम्ही हसू नका बरं का, हसू नका बरं का, तुम्ही जेवताना का हसाल नाही. माझा अनुभव सांगतो, आमच्या काही सीतामाई नाही आहेत. हात जोडून काय झालं, चुकलं का विचारायला, नीट जेवतो का नाही बुवा. प्रभू म्हणते मी तुम्हाला नाही काय हसलो, तुमचं बरोबर आहे. मग हसलात का तुम्ही. इथं बघ माझ्या आणि लक्ष्मणाच्या ताटाच्या मध्ये एक मुंगळा चालतोय बघ. हो ते एकावर एक दोन मुंगळे होते, एक खाली होता आणि एक त्याच्यावर बसलेला होता. तो चालत होता खालचा मुंगळा आणि वरचा त्याच्या पाठीवर बसलेला होता. म्हणजे काय काय नाही म्हणतो, लक्ष्मण दादाच्या ताटाकडे जातोय, तिथून परत माझ्या ताटाकडे येतोय. त्या वरच्या मुंगळ्याला असं वाटतंय की प्रभूचा एखादा घास बाहेर पडेल आणि तो प्रसाद मला मिळेल, म्हणून प्रसादासाठी तो दोघांच्याकडे असा फेऱ्या मारतोय. पण मी आणि लक्ष्मणदादाने असं ठरवलं, याला आता मी प्रसाद देणार नाही. याला देणार नाही म्हणजे अगं वेळी हा वरचा मुगळा आहे तो सामान्य नाही, हा इंद्र आता होता तो आता खाली आलाय. बरं मग या खालचा त्याला ऐरावतीवर बसायची सवय ना, वरती इथं पण तो ऐरावतीवर बसलाय आणि असा फेऱ्या मारतोय. याला मी प्रसाद देणार नाही. याला जेव्हा मनुष्य देहात होता तेव्हा मी प्रसाद द्यायला निघालो, तो भगवंत म्हणतात, पण याला घेता आला. हा इंद्र झाला. मग इंद्र स्वर्गीचे भरपूर आहे, पण आपल्याला अगदी बरोबर 1 तासामध्ये आटवायचं असल्यामुळे मी थोडीशी घाई करतो, क्षमा करा माझ्यावर. स्वर्गीचे अमर म्हणजे देव, इच्छिता ती देवा काय करते ते मृत्यूनो की व्हावा. अरे वेड्या इथं होतास ना, मधावरती कशाला गेलास ना, परत खाली कशाला येतो. मॅनेजर झाला तर त्याने शिपाई व्हायचा असतो का. मग खाली माणसाच्या जन्मात येऊन काय करतो मृत्यू लोकांमध्ये, एवढा मोठा झाला होतास तर. चला मी तुम्हाला हा दृष्टांत का दिला, कारण परंतु मिळालेला हा गुण याचा नाश होतो. जगद्गुरु तुकोबारा या सगळ्या गुणांना बाद करतात. ज्या गुणांचा नाश होतो तो गुण नाही, ज्या गुणाचा कधी नाश होत नाही, जो गुण सतत वाढत जातो आणि बरोबरच आलेला असतो असा संसर्गिक गुण. या एक गुणाला पुढे करतात. कोणता गुण आहे तो पाहणार. या गुणाला पुढे करून हे संत महात्मे या गुणाने या समाजासाठी कोणतं कार्य करतात याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.
पहिल्या चरणात प्रवेश झालं 15 मिनिटात आपलं. संतांचा कोणता गुण सांगितला बघा. कोण गुण आहे? दाता म्हणजे दानशूर, दयाळू हा गुण घेतला तुकोबारायने. अंगभूत असणारा गुण आहे. या गुणाने जगद्गुरु तुकारामांना संत महात्मे काय कार्य करतात आपल्यासाठी त्याचं वर्णन केलं. नारायणा स्मरवी हे मोठं आश्चर्याची गोष्ट वाटते. काय दाता तोची हा शब्द वापरला. तोची म्हणजे तोच असा सकारात्मक शब्द आला हा बरं का. याच्या व्यतिरिक्त दुसरा दाता मी मानायला तयार नाही असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. काय वैशिष्ट्य बरं का. भक्ताशिवाय दुसऱ्याला सुद्धा तुकोबाराय मानायला तयार नसतं. तो किती मोठा असू द्या, म्हणजे शहाणा असू द्या, भरपूर ज्ञानी असू द्या. आणि कदो हे माझे मना हो का पंडित. पंडित आणि शहाणा म्हटलेले ते. पंडित जरी असला आणि शहाणा जरी असला तरी तो माझ्या मनात भरत नाही असे तुकोबारायांचं वाक्य आहे. काय म्हणतात ते? हो का पंडित. शहाणा म्हणजे काय? शहाणा म्हणजे व्यवहारामध्ये आणि पंडित म्हणजे आमच्या सारख्यामध्ये. माझ्यासारखा पंडितच कोण नाही असा फुगत जातो नुसता बरं का. आणि शहाणा म्हणजे व्यवहारामध्ये. मी तुमच्या लक्षात येईल सांगतो बघा. तुकोबारायांचे वाक्य ते बरं का. तुकोबाराय कोणालाही कोणताही मान द्यायला तयार नसतात. हे वैशिष्ट्य आहे महाराज. पण तुम्ही गाथापारायण करत आहात म्हणून मी अगोदर मी तसं ज्ञानोबारायण तवं घेणार होतो. पण गाथापारायण असल्यामुळे मी म्हटलं तुकोबारायांचा जाऊन घेऊ. विचारलं म्हटलं कोणताही. पण इथं कोणता अगोदर कधी घेतला माझ्या डोक्यात राहत नाही. बरेच कार्यक्रम होतात त्याच्या वर्षातून 2-3. त्याच्यामुळे कोणता अभंग घेतला काय घेतला मी महाराजांना विचारलं. सांगा घ्या हे 2-3 अभंग आहेत त्यापैकी कोणता घेऊ. ते म्हटले हा घ्या. ठीक आहे म्हटलं. फार म्हणजे परत तो येऊ नये, रिपीट होऊ नये, नवीन काहीतरी तुम्हाला ऐकायला मिळालं म्हणून मी घेतला. मी काय सांगतोय तुम्हाला तोची सकारात्मक बोलत आहेत. म्हणजे याच्या व्यतिरिक्त पंडित म्हणजे काय माहिती. ते काशीवरनं एक पंडित आला होता. ते आबांची गोष्ट ही. पंडित होऊन आल्यानंतर सगळे त्यांना नमस्कार करतात. मला आमचं साधा कीर्तनकार भेटलं तरी सुद्धा आपल्याला पाया पडतात. तिने कुठे भेटू दे महाराज थांबा करतात. तिने काय तो कसा आहे काय एक बघत नाही. महाराज आहेत बस झालं पाया पडलं. आणि पंडित असला तर काय गावच पाया पडत होतं. एक दिवशी तो पंडित असा फिरायला गेला नदी किनारे असा वाळूतून चालत. ते कोणा मेंढपाळ येत होता मेंढरा घेऊन. ती मेंढरा आली ती ह्याला टक्कर देत महाराजांना पंडिताला. आणि तो पण आला त्याने पण काठीचा असा का दिला त्या महाराजाला. तो जरा चिडला. अरे हे धनगर तुला काय अक्कल आहे की नाही. अरे अख्खा गाव माझ्या पाया पडतो आणि तू मला धक्का मारून पुढे जातो. त्याच्यात तुझी मेंढरा तुला कळत नाही मी पंडित आहे. म्हटलं बाबा पंडित म्हणजे काय. त्याला काय धनगरला काय सांगतो पंडित. म्हटलं पंडित म्हणजे काय. असं धोतर नसलेलं अंगावर झोपूपारणं घेतलेलं असं हातमध्ये घातलेली बंडी. हो पंडित तुम्ही पंडित आहात. हो पंडित म्हणजे काय मला समजलं नाही. पंडित म्हणजे कोणत्या पण प्रश्नाचं उत्तर देतो त्याला पंडित म्हणतात. तुम्ही कोणताही प्रश्न विचारा त्याचं उत्तर पंडितांनी तर त्याला पंडित म्हणायचं. म्हटलं वा म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणार. हो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या धनगर बोलतो. तुझ्या प्रश्नाचं काय उत्तर देऊ. हो तुमच्या पाया पडायला पाहिजे ना. मी प्रश्न विचारतो माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी तुमच्या पाया पडतो. नाही तुम्ही उत्तर नाही दिलं तर तुम्हाला पाया पडायला लागलो माझ्या. आता तो पंडित म्हणतो हा धनगर मेंढा पाळतो ना काय प्रश्न विचारणार आपल्याला काय पाया पडायला लागलो. विचारे म्हटलं कसा खाली म्हटलं. बसले ना त्या नदीच्या मध्ये वाळूमध्ये बसले. त्या धनगराने अशी वाळू घेतली. आता पंडित महाराज सांगा वाळू किती आहे. या टाका मोर खरी या का मोजत बसू द्या. मी तुम्ही काय म्हणले कोणतेही प्रश्न विचारा त्याचं. अरे मी शास्त्रातलं हे पण शास्त्रच आहे म्हटलं. तुम्ही कोणताही बोलले असं बोलले काय. शास्त्रातला कोणताही प्रश्न विचारा मी उत्तर देतो. तुम्ही बोलले कोणताही प्रश्न विचार उत्तर देतो. मी तुम्हाला प्रश्न विचारला वाळू किती आहे सांगा. अरे एवढी मोजायला अख्खा दिवस ना माझा जन्म जाईल तरी मोजून ना व्हायची. बरोबर काय परफेक्ट सांगू. कमी झाली जास्त झाली वाळूचं कण किती वेळ आहे. हे बा तुम्हाला उत्तर द्यायचं आहे की नाही बोला. वाळू किती ते सांगा. तो पंडित म्हणतो काय तुला माहिती आहे का. म्हटलं मग मला माहिती आहे उत्तर म्हणून तर मी तुम्हाला बोललो. मी पायाला पडणार तुमच्या. मी उत्तर द्यायला माझ्या पाया पडायला लागेल. पंडित मला काय सांगू शकतो. 1 कोटी का 2 कोटी कसं काय सांगणार.
म्हणला देऊ का उत्तर? म्हटलं द्या उत्तर. पसा भर. काय केलं उत्तर बरोबर. आणि ती काय मोजायची जागा आहे का? अशी मोजायची असते का? पुरीचा भात आमचा मोजायचा तो क्विंटलनी का असा मोजायचा, 1 दाणा 2 दाणा 3 दाणा. आणि क्विंटल किंवा खरी म्हणजे मण किंवा पायली अशी मोजण्याची पद्धत असते. तुम्ही हुशार पंडित म्हणताना याला पंडित म्हणतात. आणि शाळा तुम्हाला भास्कर पंडित आमचे होऊन गेले, भास्कराचार्य. भारतातले सर्वात एक गोष्टीचा शोध लावणारे म्हणजे ज्यांनी शून्याचा शोध, 9च आकडे होते पण शून्याचा शोध लावणारे भास्कराचार्य. म्हणजे गणितातले पंडित जगामध्ये ज्यांची खाती. पण एक बाई दररोज भाजीवाली साधी बाई अनाडी त्यांना 50 पैशाला फसवायची. किती पैशाला? एवढा मोठा गणितातला तज्ञ, त्याला अनाडी बाई जिला शाळा माहिती नाही ती 50 पैशाला जर फसवीत असत तर याला काय म्हणतात? शहाणा. आणि ती उत्तर दिलं त्याला काय म्हणतात? पंडित. असा किती पंडित आणि व्यवहारातला शहाणा असला तरी माझ्या मनात भरत नाही, माझ्या मनात भरतात ते सत्य. का संत म्हणतात? तर जगावर उपकार करतात. आणि त्यांच्यासारखे दानशूर दयाळू दाता जगामध्ये कोणी सुद्धा नाही. हे सकारात्मक बोलतात. प्रश्न असा उपस्थित होतो की तुम्ही सकारात्मक बोलतात तेच दानशूर आहेत तर जगामध्ये दुसरे दानशूर नाहीत का? हा प्रश्न निर्माण होईल. कारण का कोणत्याही गोष्टीची सिद्धता करण्यासाठी तिथे मध्ये कोणताही दोष येता कामा नसतो. दोष येतात बरं, 3 प्रकारचे दोष येतात. एखाद्याचा गुण असेल तर त्या गुणासाठी दोष येता कामा नये. कोणता दोष येतो? अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव असे 3 दोष येतात. या 3 दोषापैकी एकही दोष येता कामा नये तर तो गुण त्याचा खरा ठरतो. इथं दोष काय येतो? अरे दोष काय येतो म्हणजे दाते काय फक्त संतच आहे? जगामध्ये दुसरे कोण दाते नाही? हा दोष नाही तो का? अव्याप्ती म्हणजे काय? अव्याप्ती म्हणजे ज्या गोष्टीमध्ये किंवा ज्या वस्तूमध्ये जो गुण आहे तो त्याच वस्तूत असतो, तो दुसऱ्या वस्तूत नसतो. त्याला काय म्हणतात? अव्याप्ती. त्याचं मला हे दे रे प्रमाण दे. लक्ष एक देश वृत्तित्व. हो, त्याला काय म्हणतात? अव्याप्ती. याला उदाहरण द्यायचं झालं तर यथा गो कपिलत्व. म्हणजे जी काळी आहे तिला काय म्हणतात? कपिला. किंवा जी सफेद आहे तिला काय म्हणतात? कपिला. तिच्यामध्ये दुसरा रंग असता कामा नाही. जर दुसरा रंग आला तर तिला बांडी म्हणू आम्ही. म्हणजे काळी पांढरी असली तर तिला नाव बदलेल, तिला कपिला म्हणत नाही. यथा गो कपिलत्वम. याला काय म्हणतात? अव्याप्ती. अतिव्याप्ती हा इथंही आहे आणि तिथं सुद्धा आहे. यथा गो शृंगीत्वम. शृंगीत्व म्हणजे समजलं? जिला शिंग असतात तिला गाय म्हणतात. हे लक्षण बरोबर वाटतं तुम्हाला? म्हशीला शिंग नाही? म्हशीला, मेंढराला, हरणाला आहे ना, मग तिला गाय नाही म्हणता येणार. याला अतिव्याप्ती दोष म्हणतात. म्हणजे हा गुण इथं सुद्धा आहे आणि तो गुण तिथं सुद्धा आहे. दोन्ही ठिकाणी गुण असेल तर अतिव्याप्ती. आणि असंभवा लक्ष मात्रा वृत्तित्व. असंभवा म्हणजे यथा गोरेशत्वम. म्हणजे 2 खुराची ती गाय किंवा 1 खुराची गाय असं चालत नाही. 2 खुरं सगळ्यांना असतात. 2 खुरं कोणाला असतात? म्हशीला असतात, बोकडाला असतात. मग गाईला सुद्धा जर 2 खुरं असलं तर नाही चालत. 1 खुराची ती गाय नाही चालत. याला म्हणजे तो लक्षणच तिथं नाही. हे लक्षण ठेवणे त्याला असं म्हणत. मग इथं कोणता दोष येतो? अतिव्याप्ती येतो. काय अतिव्याप्ती येतो? अहो बाबा, तुम्ही फक्त संतांना जर म्हणत असाल दानशूर दयावान तर जगामध्ये देव दयावान नाही का? देव दानशूर नाही का? चला दुसरं नाव सांगतो. धर्मराजा दानशूर नाही का? चला तिसरं नाव सांगतो. कर्ण आमचा दानशूर नाही का? चौथं नाव सांगतो तुम्हाला. शिवी राजा दानशूर नाही का? पुराणामध्ये किती लोकांची यादी देऊ तुम्हाला? भगवान गोपाल कृष्ण कर्णाची स्तुती करायची आणि ती पांडवांच्या समोर. कोणाच्या समोर? पांडवांच्या समोर स्तुती करायची. त्या अर्जुनाला राग यायचा. माझ्या दादाची स्तुती करत नाही धर्मराजाची. आमच्या पार्टीतल्या विरोधात असताना कौरवांच्याकडे असणाऱ्या कर्णाची स्तुती करतो म्हणजे एवढा दानशूर करू नाही काय? धर्मराजा काय काय एक दिवशी नाहीच राहावं अर्जुनाला. आपल्याला समोर जर एखाद्या कीर्तनकाराच्या समोर जर स्तुती केली ना तर खालास तो कीर्तनकार. माझ्या समोर स्तुती करतो, राग येतो, त्याला ऐकत नाही. असं कुठं असतं काय? राग आला अर्जुनाला, देवा
मी केव्हापासून पाहतोय तू सारखा कर्णाची स्तुती करतो. तू मला सांग, माझा दादा दानशूर नाही का धर्मराजा? म्हणून मी कुठं नाही म्हटलो, पण कर्णासारखा दानशूर नाहीच हे चकारात्मक बोलले. तेव्हा मला पटत नाही बरं काही, हे जाणून बघून तू करतोस काय हरकत नाही. एक दिवशी देव म्हटले चल आज दानशूर कोण ते आपण बघायचं. दोघे ब्राह्मण बनले आणि धर्मराजाला गेले. धर्मराजा चातुर्मास चालू होता आषाढपासून कार्तिकीपर्यंत. आम्ही ब्राह्मण आहोत, आम्हाला भोजन करायचं आहे, पण आम्ही कोणाच्या हातचं खात नाही. आम्ही आमचं जेवण बनवू, तुम्ही शिदा द्या. पण आमचा नियम असा आहे, चातुर्मासामध्ये आमचं जेवण चंदनाच्या लाकडावरच तयार होतं, आम्हाला चंदनाची लाकडं द्या. धर्मराजा बोलला हे या रे बाबांनो, या दोन ब्राह्मणांना जे काही पाहिजे ते द्या, चंदनाची लाकडं द्या. साहित्य दिलं पण चंदनाची लाकडं नाही दिली. म्हणजे का? अहो पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये सगळी लाकडं ओली झालेली आहेत, सुकी लाकडं नाही. इथं मध्ये आम्ही असमर्थ आहोत. देव म्हटलं मग नको आम्हाला, आम्ही काय इथे जेवणार नाही, आम्हाला चंदनाचीच लाकडं पाहिजे. क्षमा करा धर्मराजा बोलला, मला ती उपलब्ध करून देता येत नाही. देव म्हटले चला अर्जुना. गेले कर्णाकडे. कर्णाची पण ती स्थिती झाली, तिथेही लाकडं कुठं, तिथेही ओलीच. कर्णाला सांगितलं लाकडं द्यायला असमर्थ आहोत, नोकर म्हटलं. सगळं देऊ पण लाकडं सुखी नाही आहेत. कर्ण म्हटलं काय हरकत नाही, त्या दोन ब्राह्मणांना इकडे घेऊन या. दोन्ही ब्राह्मण आले आणि त्याने आपल्या नोकराला सांगितलं हा माझा पलंग चंदनाचा आहे, याला तोडा. बघू तोडला बरं का पलंग, आणि ती लाकडं कृष्णाच्या हातामध्ये ठेवली त्या ब्राह्मणांच्या. कुणी? कर्णाने. देव बाहेर गेला. अर्जुना बोला आता मी कोणाची स्तुती करू? तुझ्या दादाकडे चंदनाचा पलंग नव्हता, चंदनाची खुर्ची पाळणा नव्हता, चंदनाचं कोणतंच सांगा नव्हतं. अख्खं वाडा चंदनाचा बांधलेला आहे, पण त्याची लाकडं देण्याची जी जी वृत्ती म्हणतात. आपल्याकडे पैसे, पण सप्त्याला पैसे द्यायची वृत्ती पाहिजे ना मला. असं काय करतात, पैसे थोडेच नाही, पण दानशूरपणा असावा लागतो ना द्यायला. हा मोठा महत्वाचा आहे. दिंडीला सप्त्याला असं नाही, ते पैसेवाले असाल पण दानशूर नाही ना. म्हणजे धर्मराजा दानशूर आहे मान्य आहे आम्हाला, पण कर्ण किती दानशूर आहे बघा. कसला दानशूर आहे हो, असं काय करताय तुम्ही? आमच्या बळीराजाने तर जाणून बुजून देऊन टाकली 3 पावलं. त्याचा गुरु म्हणतो अरे हा जो बटुवे धारण करून आलेला आहे ना, हा ब्राह्मण वगैरे नाही, बटू नाही, हा विष्णू आहे. शुक्राचार्य सांगताय, शुक्रा राक्षसांचे गुरु आपल्या शिष्याला म्हणजे बळीराजाला, बळी याला दान देऊ नको. हा कोण आहे माहितीये? कोण? विष्णू. बळी म्हटला ज्याने हा देह दिला आणि ज्याच्यासाठी मी संपूर्ण तपश्चर्या करतोय, असा बळीराजा म्हणतो जर देव माझ्याकडे भीक मागायला आला तर मी देवाला देऊ नको. काय सांगता तुम्ही? नीट ऐका, आपल्या धर्मामध्ये हा तिसरा देव आहे बरं का. अतिथी देवो भव. पहिला आई, दुसरा बाप आणि तिसरा देव आहे अतिथी. कोणी दारात येऊ द्या महाराज, चुकून त्याला परत पाठवू नका बरं का. जे असेल ते द्या, आयुष्यात तुम्हाला कधी कमी पडणार नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. नाहीतर कधी घुसलावून सांगाय का अतिथी दारातून परत गेला तर सगळे पुण्य जाते. हा अतिथी आहे माझा. तर तो शुक्राचार्य झाडीत बसला. आपल्या मुलाच्या म्हणजे आपल्या शिष्याच्या हातावर पाणी पडू नये आणि 3 पावलं भूमी याला दान देऊ नये म्हणून शुक्र झाडीत घुसला. पाणी पडत नाही म्हणून बळीराजाने असं दर्द उचलला आणि तो झाडीत मारला. शुक्राचार्य आत बसला होता, त्याच्या डोळ्यात गेला, रक्ताची धार हातावर पडली भगवंताच्या. बघा काय काय परिस्थिती असेल. बळीने आंधळा शुक्र केला, आपल्या गुरुचा डोळा फोडला. एवढा दानशूर बळीराजा. शिबी राजाने त्याची परीक्षा घेण्यासाठी आणि आपला मांडीचा मांस कापून दिला कबुतरासाठी. कोण दिल मांडीचा मांस कापून सांगा बघ. असे दानशूर. आणि भगवंत आमचे किती दानशूर आहेत. अरे Yeah.
त्या पेटीवर उभं राहून कमरेवर हात ठेवून कधी माझा भक्त येतो आणि मी त्याला देतो एवढा उदार आहे महाराज. वाट पाहे उभा भेटीची आवडी. पुढं कृपाळू तातडी किती कृपाळू आहे सांगा, किती तातडी करतोय. उत्ता वेळ झालेला आहे देण्यासाठी. मग दानशूर नाही का तो? आणि तो भगवंत दानशूर असताना सुद्धा काय काय द्यावा भगवंताने वाटतच नाही मला द्यायला तयार आहे. एवढे दानशूर असताना सुद्धा तुम्ही फक्त संत दानशूर म्हणतात, त्याचं कारण सांगा मला. कारण महाराज हा दोष येतो. हा दोष आला की नाही? तुकोबाऱ्यांच्या या गुणावर संतांच्या काळाला अतिव्याप्ती दोष आला. म्हणजे एवढ्या लोकांच्याकडे हा दया दानशूरपणा असताना सुद्धा याच्यामध्ये फक्त संतच दानशूर तुम्ही म्हणताय, हे आम्हाला पटत नाही. महाराज म्हणतात ते त्याचं कारण सांगतो. आता कारण सांगतायत. काय कारण सांगतात? देव आपल्याला पाहिजे तर देतो, राजा आपल्याला पाहिजे ते देतो, आपला मित्र सुद्धा आपल्याला पाहिजे ते देतो. बरं लक्षात आलं की नाही? हे सगळे आम्हाला देतात. पण हे जे देतात ना, हे जेवढे देतात ते सगळं खोटं आहे, म्हणजे नाशिवंत आहे. याचा नाश होतो. देवाने दिलेल्या वस्तूचा नाश होतो, राजाने दिलेल्या वस्तूचा नाश होतो. पण अशी वस्तू संत आपल्याला देतात की त्या वस्तूचा कधी नाश होत नाही. नीट ऐका बरं का. अशी वस्तू संत आम्हाला देतात की जिचा कधी नाश होत नाही, जी आम्हाला कामाला येते, नव्हे नव्हे तर आमचं कल्याण करते. असं दातृत्व संतांच्याकडे असल्यामुळे ते खरे संत आणि खरे दानशूर आहेत हे पटवण्यासाठी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आणि गणाशी वंदे मान्य आहे मला. तुकाराम महाराज म्हणतात इतर दानशूर सगळे आहेत, पण ते जे आम्हाला देतात त्या सगळ्या वस्तूचा काय होतो? नाश. देव आपल्याला काय देणार? पैसा देणार. आणखी देव आपल्याला काय? लक्ष्मी तर देणारच. लक्ष्मी त्याने घरातल्या सगळ्या वस्तू आल्या आपल्याला. देवाकडे काय काय मागतो आपण? अरे फ्रीज देवाकडे मागतो, गाडी देवाकडे मागतो, लॉटरी लागावी म्हणून देवाकडेच मागतो, पगार व्हावा म्हणून देवाकडेच मागतो, लग्न व्हावं म्हणून कोणाकडे मागतो? नवरा चांगला वागू दे म्हणून देवाकडेच मागतो. हा म्हणतो बायको चांगली मिळू दे म्हणून नवरा देवाकडे सगळं मागतो. देव सगळं देतो. पण हे सगळं खोटं आहे. संसारातल्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला मिळतात ना मला, याची कधी हाव सरत नाही. बोल, कीर्तन करायला किती पाकिट भरलं म्हणजे त्याचं समाधान नाही. जावयाला किती दिलं म्हणजे जावयाचं समाधान नाही. कीर्तनकार जावई बुवा त्यांना कितीही द्या तरी त्यांचं समाधान होत नाही. काय तुम्ही द्या तुम्ही एखादा कपडा जरी दिलात ना तरी तो असं बघतो, काय एवढा काही चांगला नाही पण आहे बाबा. अरे बाबा पण दिला ना, बरं दिली तर त्याच्यात समाधान म्हणाचं तरी समाधान नाही होत त्याच्यातून. चला मोबाईल घेतला आता 5G आला. बोला बागचं गेलं का आता?
3G 4G गेले का सगळे आता? हे नको नाही, हे नाही चालणार आता. आता मग काय काय झालं? समाधान नको का आपल्याला त्याच्यात? नाही ना, त्याच्यात समाधान होत नाही ना. दुसऱ्याचा फ्लॅट टी व्ही बघितल्यावर ते नवऱ्याला म्हणते का तुम्हाला कळत नाही, बघा ना केवढी मोठी टी व्ही भिंतीवर लावले, आपल्या घरात आणायला काय हरकत आहे? आणि ती होती ती काय तिच्या दिसत नाही, नाही तर मोठी बघायला पाहिजे. गाडी दुसरीने घेतली, बंगला, कोणत्याच गोष्टीने आपलं समाधान होत. पण संसारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, देणारे भेटतील, पण त्यांनी समाधान होणार नाही म्हणजे समाधान नाही त्यांनी. मग समाधान चित्ताला कधी झालं पाहिजे महाराज? सांगा ना. या सगळ्या गोष्टीचा वीट यायला पाहिजे. काय यायला पाहिजे? समाधान वाटलं पाहिजे का नको? सगळ्या गोष्टीचं काय आलं पाहिजे तुम्हाला? कधी यायचं? अरे वारकरी संप्रदायात येतो ना, असं काय तुम्ही म्हणताय? बघा तसं तर तुम्ही बघा प्रयोग करू. काय प्रयोग करून बघा? फक्त तुळशीची माळ घाला. सगळ्यांच्या गळ्यात, मी काय नाही म्हणत नाही, सगळ्यांच्या गळ्यात तुळशीची माळ येत आहे. फक्त माळ घालून बघा. आमच्या आबा एक दृष्टांत द्यायचे, वक्ते आबा. ते म्हणायचे सप्ताह संपला आणि टाळकरी मंडळी थोडं भजन केलं. सरपंच म्हणते चला चहा प्यायला माझ्याकडे. गेले चहा प्या सरपंचाच्याकडे. सरपंच म्हणता अहो ऐकलं का? बोला ना. रात्री 2 वाजता उठवली बायकोला त्यांनी. सरपंच होते उठले बिचारे. काही नाही, हे भजनकरी आले, त्यांना चहा ठेवा. ती गेली बिचारी. तिने गेली हात मार, आत यान झाला. पुढे काय झालं? अहो चहा ठेवायला सांगितला, चहा आहे, कॉफी आहे. आमचे बुवा मॅडम हुशार असतात बरं का सगळे. हे कोणतं मला चहा नाही चालत, कॉफी पितो. महाराज कॉफी पितो, कॉफी. आणि कॉफी पिणारा लवकर मरतो बरं का चहापेक्षा. चहा लवकर मारते, पण त्याच्यापेक्षा जास्त लवकर मारत असतं तर कॉफी प्या दररोज. महाराज लोकांनी कॉफी पिऊन पिऊन मारणार आहे तो बरं का. तिसरा म्हणतो मी चहा कॉफी घेत नाही, मला दूध पाहिजे. चौथा म्हणतो बाई मी जेवायला येतो पण मला भाकरी लागतात, तो भात चालत नाही. ती म्हणते बाबा सप्त्याला काय पाहिजे ते खा देतो. बाया म्हणतात दानशूर असतात. सप्त्याला आला का त्यांना असं वाटतं बुवाला काय देऊ ना काय नाही, असं असतं बरं का त्यांचं. पण हा मोठा नग असतो. बाई म्हटली हे पा कॉफी आहे, चहा आहे, दूध आहे, सगळं आहे, पण साखर नाही. म्हणजे का सप्त्यामध्ये सगळी साखर संपली. बाबा आता काय करू सांगा? साखर नाही तर काय उपयोग आहे? तो हुशार सरपंच अगं दुकान आहे ना आपलं. हा मग अहो दुकानातली सगळी संपली तर घरात कुठं? बरं बरं ऐक ना, आपण त्या दुकानामध्ये खेळणी विकतो बघ, खेळणी साखरेची असतात. घोडा साखरेचा, गुंट साखरेचा, चक्र साखरेचा, आहे की नाही? खेळणी काढ ना ती. अरे साखरेचीच आहे ती, फक्त सफेद असते ती काढ. काळी निळी पिवळी नको काढू, सफेद तर काढ. आणि ती टाक चहामध्ये. ती टाकली काय आणि साखर टाकली काय? चहा तर बनवायचं आपल्याला, कॉफी बनवायची, दुधामध्ये टाकायचे. तिने आता ठेवलं बरं का, 10 कप ठेवले. ती म्हणते बाबा एका कपाला 2 चमचे साखर टाकायचो. ती उचलला कोंबडा. कोंबडी किती टाकू? तिने अहो काय चहामध्ये कोंबडी किती टाकू? तुम्हाला कोंबडा नको टाकू. अगं ते काळे निळे पांढरी अंडी आहे तेवढी टाक. पांढरी अंडी टाकू काय? हो सगळी पांढरीच टाक. अशा घोडा पण पांढरा टाक चालत. वारकरी म्हटले सरपंच साहेब नमस्कार, आम्हाला चहा नको. नको काय झालं? काय नाही, तुमचं काय चाललंय? अंडी कोंबडा. वारकरी होता मी गळ्यात तुळशीची तोंडला बेपट. मग हे कोंबडा अंडी काय? अहो साखरेची नकोच. नुसती माळ घातली तरी एवढा मीठ येतो, नुसती माळ घातली तरी. आणि संतांनी दिलेलं जर ते साधन केलं तर विटत येणार सगळ्या गोष्टीचा. विटणार बरं का मन. विटले हे मन प्रपंचापासून, असं विटलं पाहिजे मन. आमचे गुरुजी म्हणत व मन ते मनी बैसलासे. डॉक्टर आमचा वारकरी होता. कसा वीट असतो बघा, असा वीट आला म्हणजे बघ. याचा अर्थ संसार नाही सोडला. आमच्या कोणत्याही संतांनी संसार सोडलेला नाही. ना तुकोबरायांनी सोडला, ना नाथ महाराजांनी सोडला, ना नामदेवरायांनी सोडला, ना एकनाथ महाराजांनी सोडला. कोणीही संसार सोडलेला नाही. आपापल्या पद्धतीने सुंदर सगळ्यांनी संसार केलेला आहे. एकही संसार कोणी नसत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या संत पदामध्ये राजश्री म्हणजे राज ऋषी झाले, त्यांचं नाव आहे जनक राजा. राजांमध्ये जो संत होतो त्याला राजर्षी म्हणतात. ते ऐका बरं. हो. आणि योग्यामध्ये जो संत होतो त्याला महर्षी म्हणतात. नारद देवर्षी होते,
म्हणजे देवांच्या मधला ऋषी म्हणजे संत. नीट ऐका बरं. अशा पद्धतीत आमचे जनक राजा होते पण संत होते. देख पा उभा सुंदर आहे. देख पा जनकाधिक न सांडिता कर्माशेख मोक्ष सुख पावता. मोक्ष पदाचा अधिकारी होता म्हणजे सुखाचा अधिकारी होता, आनंदाचा अधिकारी होता. त्याच्याजवळ दुःखच कधी नव्हतं. असा राजा आमचा जनक होता. कधीच दुःख नाही झालं. काय जनक राजा असेल सांगा. ही पदवी प्राप्त होती. अशी पदवी प्राप्त झाली म्हणजे विठ्ठल विठ्ठल. दुपार ऐकत एकादशी होती. दुपारची वेळ होती. बाई म्हटली अहो एकादशी आहे, कोण गिराईक नाही, पेशंट नाही तर घ्या खाऊ. तिने टेबलावर अशी खिचडी ठेवली, पेज आणली फर्स्ट क्लास दुधाची बनवून, चांगली पेज वगैरे होती अशी ठेवली. डॉक्टरने असं घेणार तेवढे एक पेशंट पळत आला. कोण डॉक्टर साहेब जरा माझ्याकडे बघा. फार सकाळपासून असं डोटा घेऊनच पळत होता सारखा. म्हटलं इथं सुद्धा मला टॉयलेट कुठे सांगा, माझी काही खरी परिस्थिती नाही. बसा बसा दिसत नाही म्हणजे डॉक्टर तुम्ही नंतर नाचार माझे उपचार करा ते तुमच्या ह्याला सांगा. ठीक आहे डॉक्टर म्हटलं या इकडं. काय होते तुम्हाला? सकाळपासून. हो उचललंय म्हटलं सारखा पळतोय 5-5 मिनिटांनी. बरं कधीपासून? सकाळपासून. काल? म्हणजे काय नाही काल चांगला होते. बरं मग काल कशी होत होती? डॉक्टर चेकअप करून तुम्हाला काल कशी होत होती? त्या तेलावर खिचडी होत तुम्हाला अशी होत होती. बरं मग आज कशी होते? ते पेजेकडे बोट दाखवलं. आता अशी होते. डॉक्टरनी बायका वाचणार इकडे ह्या याला वीट म्हणतात. संसाराच्या गोष्टीचं एवढं आपल्याला समजलं पाहिजे. असा वीट येण्याचं कारण तसा वीट नाही येणार तुमचा. वीट येण्यासाठी वृत्ती सुधारली पाहिजे. अंतकरण अत्यंतिक स्वच्छ झालं पाहिजे, सुधारलं पाहिजे. जोपर्यंत ते अंतकरण नामस्मरण घेत नाही, घेणंच कसं ते दाखवतो तुम्ही. मी तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला नियम देतो, उद्यापासून करा. सकाळी उठल्या रामकृष्ण हरी म्हणायचं. उठल्याबरोबर बसायचं हातरुणावर, लगेच उठायचं नाही बरं का. रामकृष्ण हरी म्हणायचं, उठायचं. आंघोळीला गेलं, पाण्याचा तांबे अंगावर घेतल्यावर काय म्हणा? रामकृष्ण हरी म्हणा. तुम्हाला उदाहरण देऊ, झाला पैठणला. आता येते नाथषष्ठी. हो नाथ महाराजांवर एक ब्राह्मण राहायचा. हे सगळे ब्राह्मण नाथांच्यावर असे जळायचे का? मराठीमध्ये सगळं सांगायचं ना वेदांत. हे ज्ञान सामान्य लोकांना सर्वात जास्त वाङ्मय नाथ महाराजांनी निर्माण केलं. काय हा बुवा यांनी वाट लावली आमची, हे लोक शाणे झाले तर आम्हाला कोण विचारणार म्हणून त्याच्यावर सगळी चिडू होती नाथ महाराजांच्या का. पण नाथ महाराजच होते. त्यांनी बघितलं हालाही शिव्या देतोय, पण आता लवकर मारणार आहे म्हटलं, याला सुधारवलं पाहिजे. फुकट मरेल म्हटले. हा काय दया असते बघा संतांना. मग नाथ महाराजांनी त्याच्याकडे गेले. म्हटले पा भटजी बाबा तुम्ही शास्त्रीय फार महान आहात, संतांची कशी कोणावर कृपा येईल सांगता येत नाही बरं का. मला विष्णू सहस्त्रनाम शिकवा म्हणजे सांगता द्या. कळलं तुला तर देणारच नाही म्हटलं. नका देऊ, पण तुम्ही विष्णू सहस्त्रनाम दररोज म्हणताय की नाही? आपल्या जीवनात विष्णू सहस्त्रनाम म्हणा बरं का. दररोज म्हणा. तुम्हाला प्रपंचात कधीच कमी पडणार नाही. बघा प्रयोग करून तुम्ही. हा सामान्य नाही विष्णू सहस्त्रनाम. हो भीष्माचार्यांनी पांडवांना दिलेले 1000 नावापैकी असणारा हा भीष्म पर्वता महाभारतातला 700 श्लोकांचा अतिशय सुंदर असा ग्रंथ आहे, ज्याला श्रीमद भगवद्गीता म्हणतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात. विष्णू सहस्त्रनामाचे 142 श्लोक आहेत. तुम्ही बघा हे सर्व म्हणून बघा. कितीतरी ग्रंथ महाभारतामध्ये, त्याच्यापैकी हा विष्णू सहस्त्रनाम आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, हरिवंश पुराण आहे. हे सगळे ग्रंथ महाभारतातून आलेले आहेत. ते विष्णू सहस्त्रनाम तुम्ही जेव्हा म्हणता ना तेव्हा येऊन मी ऐकेल. हे मी म्हणत नाही म्हणजे मी आंघोळ करताना म्हणतो. आंघोळ करताना येईल. मी पहाटे आंघोळ करतो, मी पहाटे येईल. मी इथं करत नाही, गोदावरीवर करतो ब्राह्म्य मुहूर्तावर. मी तिथं येईल. नाथ महाराज 2 वाजता जाऊन दरवाज्यात बसले. त्या ब्राह्मणाच्या त्या ब्राह्मणे असता दरवाजा समोर नाथ महाराज. काय रे? आलो महाराज, चला स्नानाला येतं ना. गेले नाथ महाराज. त्यांनी तांबे घेतलं, असं डोक्यावर वाचल्याबरोबर यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार सुरुवात केली त्यांनी. विष्णू सहस्त्रनाम पूर्ण होईपर्यंत आंघोळ केली. विष्णू सहस्त्रनाम म्हणत तो घरी आला. 6 महिने काळ लोटला. किती दिवस नाथ महाराज गेले त्याच्याकडे? 6 महिने. नियम चुकला नाही बरं का. 6 महिन्याचा नियम. तांब्या डोक्यावर घेतल्याबरोबर
मी तुम्हाला नियम दिलाय, आंघोळीचा तांब्या बोलल्याबरोबर जो मंत्र तुमचा आहे म्हणा, रामकृष्णारी म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, तुम्हाला काय म्हणता येईल ते म्हणा 1000 नावापैकी. 6 महिने तो ब्राह्मण मिळाला बरं, म्हणणारच होता तो. आणि त्याला आंघोळ करायला बाहेर काढले. तुम्हाला काय वाटते, लांबी बुवा मिळाला तर घरात आंघोळ घालतील? अरे बाहेर काढा त्याला, तिकडं आंघोळ घाला, गरम पाण्याने उकळतं काय घालताय, काही किंमत नाही अशी झाला बरं का, लक्षात ठेवा तुम्ही. काढल्याबरोबर त्याच्या मुलाने असा तांब्या डोक्यावर त्याच्या ओतला. मेलेला हा ब्राह्मण विष्णू सहस्त्रनाम म्हणायला लागला. हा मुडदा विष्णू सहस्त्रनाम म्हटला. बोला काय काय व्यवस्था आहे? याला म्हणतात नियम. नियम फार फार अवघड असतात बरं का. नित्य नियम नामी तेरा सगळे प्राणी पशु पक्षी नियम पाळतात. नियम न पाळणारा एक प्राणी जगात आहे, त्याचं नाव माणूस. मी आपल्या बेलपाड्यातल्या महाराष्ट्रातली भारताची गोष्ट करतो, जगातल्या माणसाची गोष्ट सांगतोय. जगातला माणूस फक्त नियम पाळत नाही, विदाऊट नियम पाळणारा, नियम तोडणारा जर कोण असत तर त्याचं नाव काय? माणूस. माणसाने कॉफी पिऊ नये, माणसाने चहा पिऊ. काय काम आहे चहा प्यायचं? तुमचं तब्येत चांगली होते, डायबिटीस होईल. म्हणतं काय खाताय? बंद करा. पण नाही नियम जाणार आपल्याला बरं का. दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, सिगरेट ओढू नये, गुटखा अजिबात खाऊ नये. पण युपीचा एक माणूस तुम्हाला या इथे रोडवर असा दिसणार नाही का तो गुटखा खात नाही. आणि तिकडे तर फ्री ऑफ चार्ज गुजरात पासून कसलीच बंधनं नाही आहेत. फक्त महाराष्ट्रामध्ये बंधन आहे. ते पण पवार साहेबांच्यामुळे निर्माण झालं नाही, तर तेही आता खाऊन खाऊन किती मेले असते माहिती नाही आपले लोक. त्यांनाच झालं तर ते म्हणते मी मरते आता, हे तरी मरून ये. म्हणून ती बंदी आणली गेली, कायदा आणला गेला, विकू नका म्हणून गुटखा. मिटिंगला गेले, कोणतरी जोडीदार त्यांच्या हातावर ठेवायचं, ते आपले खायचे. खाता खाता सवय लागली आणि शेवटी या शरीराची काय अवस्था करून घेतली साहेबांनी बघा. व त्यांच्या लक्षात आलं किती वाईट आहे, अतिशय खराब आहे. का खातो आपण? नियमात वागत नाही. आपल्याला नियम 5 नियम दिले वारकऱ्यांना, बाकीच्यांनी पाळा नका पाळू, पण वारकऱ्यांनी पाळा. युक्त आहार विहार, आहार युक्त करा, विहार इंद्रियांना नियमन. नसावी बासर म्हणजे आळस नको, निद्रा नको आणि जास्त बोलणं नको. एवढंच नियम पाळायचे आपण. बघा नियमात पाळू. चला दुसरा नियम झाला. तिसरा नियम, देवाच्या समोर जायचं, नामस्मरण करायचं. चौथा नियम, जेवायला बसल्यावर वदनी कवळ म्हटल्याशिवाय तोंडात घास टाकूच नका. प्राण्यासारखं कुत्र्यासारखं खातो आपण, काय बोलतच नाही वदनी कवळ. काय त्रास होतो आपल्याला? बघा नियम आहे का आपल्याला? नाही ना. जेवण उठताना तरी देवाचं नाव घ्या, नाही ना. रात्री झोपताना देवाचं नाव घ्या, माळ जपा. संध्याकाळी जिथे वारकऱ्याला दिवा लागेल त्या ठिकाणी देवाचं नाव घ्या, हरिपाठ करा. कीर्तन करा. घरी हरिपाठ तुम्हाला मिळत नाही तर बाकीच्यांचं काय सांगू मी तुम्हाला? काय म्हणून इतरांनी काय हरिपाठ करावं? महाराजच करत नाही तर जनता कशी करी? हे नियम आपल्या जीवनात झाले पाहिजे. नियमाला फार मोठं महत्व आहे. हे सगळे नियम निर्माण करून घ्यायला जर कोण असतील तर ते संत. दुसरा कोणी तुमच्याकडे नियम करून घेणार नाही बरं का. प्राणी बघा, तुम्ही गाढवाला गाढव एक करा प्रयोग. माझ्या हातात 5 मिनिटं राहिले. गाढवाला बांधून ठेवा, 5 दिवस त्याला खायला देऊ नका, पाणी देऊ नका, चारा देऊ नका. तडफडून असा पडेल तो. आता मरायला येईल तर बादलीभर पाणी आणायचं, लगेच उठतो. पाणी आलं, नुसतं पाणी दाखवायचं आणि बादली मागं घ्यायची. फक्त 2 गावठी दारूचे 2 थेंब त्यात टाकायचे. त्या बादलीत 2च थेंब टाकायचे गावठी दारूचे बरं का. आणि ते पाणी गाढवाच्या समोर ठेवायचं. ते गाढव तंगड्या झाडून मरतं, पण 2 थेंब टाकलेलं पाणी गाढव पियत नाही. बोला किती नियमात आहे.
माणूस पाणी न टाकता पितो. काय नियमच आहे माणूस. जनावराला माणसाला सुद्धा गाढव म्हणू नका. तो गाढव महाराज. माणसाला काय गाढव म्हणताय? गाढव नियमात वागतो. पटाशीचे दात आहेत. मस्त मटण खायला गालीला. गाई खाते का बाबा? बैल आपल्यासारखे दात आहेत गाईचे, घोड्याचे, बैलाचे. खाणार नाही तो. का? नियमात बसत नाही. म्हणून माणूस नियमात न राहणारा. याला नियमात आणण्याचं काम जर कोण करत असेल तर ते संत आहेत. नुसतं नियमात आणत नाही, नामस्मरण आपल्याला करायला लावतात. हे खरं दान आहे बरं का. हे मोठं वैशिष्ट्य आहे. तेव्हा असं दान करतात आपल्याला. काय दान करतात? नारायणा स्मरवी. हात जोडून बोलतात. लागोनिया पाया. मी आता बरोबर बोलत होतो पासून झाले. विनवी तू तुम्हाला करे टाळी बोला की नाही. शेवटी नाहीच ऐकतो तर शिवाय देऊ. काय माय गेली होती. हे मुर्दे जन्माला आलास. तुझी आई काय भूताकडे गेली काय तुझ्या जन्माला? हरी नये मुखाशी अरे रागावतात बरं का. पण कधी कधी प्रेमाने बोलतात. हा देह नाशिवंत लळा आपल्याला तर ते संत पाया पडून सांगतात. बोल बरं बाबा. हे दान देतात. आपल्याकडं नामस्मरण करून घेतात. त्याचा परिणाम काय होतो सांगा तुम्ही मला? परिणाम होतो. पण तुम्ही त्यांना आपल्याला अडचणी आल्या ना, येऊ द्या. कोणती अडचणी येऊ द्या. त्यांना शरणागती करायची. तया यावे काकुळती जे दावी ती सुपंथाला मार्ग देण्याचं काम संत महात्मे करतात. ठीक आहे. असं दान आम्हाला जे करतात ते नामस्मरण असं तुम्ही म्हणताय, हे आम्हाला कोणी दुसरा देत नाही. पण त्याचा परिणाम आमच्यावर काय होतो सांगा बघू. महाराज म्हणतात तर खराच त्याचा परिणाम होतो. काय परिणाम होतो याचा आम्हाला? काय उपकार एवढे त्यांचे आमच्यावर आहेत ते महाराज भैरवी देवाला आनंदाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे आहार जा पुरी लुरे. तुका म्हणे उरे उरे. तुका म्हणे दोनच मिनिटांमध्ये शेवटचं शरण सांगतो. तुका म्हणे उरी आणि नुरे असं दोन शब्द आलेले. उरी या शब्दाचा अर्थ कोणताही संसार शिल्लक राहत नाही, म्हणजे देह तादात्म्य शिल्लक राहत नाही. आणि नुरे म्हणजे कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही.
या जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे छत्रपती एवढी घेऊन आले. काय काय घेतलं त्यातलं बोलायला होतं. उलट त्यांनी सांगितलं, महाराज देवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. काय देताय तुम्ही आम्हाला? कोणती इच्छा आहे सांगा. शिल्लक इच्छा शिल्लक राहत नाही आणि देह तातात म्हणजे संसारही शिल्लक राहत नाही. पण असा असणारा महात्मा आनंदाच्या रंगामध्ये असतो. त्याचा रंग असतो नामस्मरणाचा. चित्ताला समाधान झालेलं असतो. त्याचं कारण काय? आपण कधीच नामस्मरण करत नाही महाराज. हो, सकाळी उठल्यावर माळ जपतो ना बाबा. असं काय करताय तुम्ही बोलताय मला? रात्री झोपताना माळ जपतो, सप्त्याला जातो, हरिपाठ करतो, मग काकडा करतो. अरे हरिपाठ काकडा वर्षातून एकदा सप्त्यामध्ये, पण दररोज झाला पाहिजे ना. तुकोबरात तुम्हाला आनंद का प्राप्त होत नाही? चित्ताला समाधान का प्राप्त होत नाही? तुम्ही नामस्मरणच करत नाही. नक्की हो, नक्की सांगतो. आमच्यासारखं नामस्मरण केलं तर तुम्हाला समाधान प्राप्त होईल. सदा नाम करू हरी कथा तेने सदा चित्ताला समाधान या शब्दाचा अर्थ आहे संसारामध्ये कोणतंही दुःख न होणं. याला म्हणतात समाधान. बोला आपली स्थिती आहे का संसारात? ती नाही. याचा अर्थ आपल्याला हे करणं गरजेची गोष्ट आहे आणि अट्टहासाने आपल्याकडनं करून घेतात ते संत. परिस्थिती काय निर्माण होते? जर नामस्मरण आपल्याकडनं करून घेतलं तर नारायणा नाही, एकटे नाही करत, आपल्याला पण करायला लावतात. ज्ञानोबाची उभी आठवते का? ऐसे मा ऐसे मा जेनी नाम होशे नाहीची असा शब्द बरोबर. नाहीशी नाही, नाहीची करती विश्वाचे दुःखे. सगळे विश्वाचे दुःख नाहीच असं करून दाखवतात. नाहीशी नाही बरं का, दुःख नाहीशी करत नाही. जगात दुःखच नाही काय पटवून देतात. त्यावेळीचा अर्थ काय? जगात दुःखच नाही मग काय? अरे सगळा आनंद आहे. नाहीची करती विश्वाची दुःखे जगची महासुखे दुमदुमीत भरली. एवढं सुख जगामध्ये निर्माण करतात. त्यांचं नाव संत आहे. आपण स्वतः तर करतात पण आपल्याकडनं सुद्धा करून घेतात. असे महान संत असल्यामुळे आम्हाला उरी म्हणजे संसार देहतातामध्ये राहत नाही आणि कोणती इच्छा शिल्लक राहत नाही. अशी अवस्था आमची होते. म्हणून संतांनी दिलेलं जे दान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे असं सांगतात. अनेक काय न सरी हाय जाताने विडोपार भूमाई.
सर्वांचं दर्शन घेतो. एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला. आपल्या रायगड जिल्ह्यातून गेली 21 वर्ष झालेली आहे. ते त्र्यंबकेश्वरवाडी पायदिंडी सोहळा पेणमधून निघतो आपला, पेण तालुक्यातून. तो त्र्यंबकेश्वरपर्यंत जातो. यावर्षी तो 31 डिसेंबरला एंड वर्षाला, आता त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, नेमकं त्याच दिवशी आम्ही निघतोय ते 31 डिसेंबर आणि 15 डिसेंबरला आम्ही परत येतो. ही दिंडी विदाऊट भिशी, कसलेही पैसे वसुली वगैरे नाही, अशी चालते. 15 दिवस भजन करत चालते. आणि येताना त्यांना आम्ही घरपर्यंत मोफत सोडतो. येणंही मोफत आहे, त्यासाठी त्यांनी पैसे वगैरे काही द्यायचे नाही. अशी एकमेव ही त्र्यंबकेश्वरची दिंडी आपली आहे. पौष महिन्याच्या एकादशीला निघते. बरोबर पौष शुद्ध एकादशीला पेणवरून निघते आणि दशमीला त्र्यंबकेश्वरमध्ये पोचते. द्वादशीला ती परत फिरते. येताना आम्ही 31 तारखेला आराव कन्नडी, 1 तारखेला वडवड आणि 2 तारखेला पळसदरी, 3 तारखेला आम्ही नेरळ, असा प्रवास आहे. शक्य तुम्हाला कोणाला यायचं असेल या आनंदात तर येऊ शकता. येताना आम्ही त्याला खोपोली या मार्गे येणार, म्हणजे कर्जत मार्गे येताना त्याला कर्जतला सोडू किंवा चौकला सोडू किंवा पुढे पेणला जाणार ती ट्रक. म्हणजे पेणपर्यंत ट्रक आहेत पोचवायला, खोपोली मार्गे आणि चौक मार्गे अशा येताना त्र्यंबकेश्वर. आम्ही हँडबिल आणलेले आहेत. आमचा हा विनायक तुम्हाला पिल्याला पाहिजे त्यांनी हँडबिल घ्या. याच्यासाठी काही विशेष तुमच्याकडून मागणी वगैरे आमची नसते. वसुली भिशी हा प्रकार त्याच्यामध्ये नाही. फक्त तुमच्याकडनं निवृत्तीनाथाच्या समाधी ते आपल्या मुलांना घेऊन प्रदक्षिणा करायची, विठ्ठल पंत आणि ब्रह्मगिरीची. ती दशमीपासून सुरू होते. दशमी, एकादशी, द्वादशीपर्यंत 3 दिवस चालते. तर आपल्या मुलांना अंगीकार करावा या ब्रह्मवृंदाने, याच्यासाठी दररोज ब्रह्मगिरीला या मुलांना घेऊन आईवडील प्रदक्षिणा करायची. त्यावेळेस ज्ञानोबाराय चुकले आणि शेवटपर्यंत भेटले नाहीत. सगळी आळंदीला गेली. निवृत्तीनाथ चुकले आणि निवृत्तीनाथ तिथून मग गोरक्षनाथाच्या त्या गुहेमध्ये गेले. आणि त्या दिवसाचा हा जो सोहळा आहे तो आतापर्यंत चालू आहे. सगळी मंडळी त्या ब्रह्मगिरीला काय करतात, आता व्यवस्था चांगली आहे, रोड चांगलं आहे आणि सर्व त्यावेळेस काही व्यवस्था नव्हती, आता फार सुंदर आहे. असं तुमच्यापर्यंत हे बसवण्याचं भाग्य मला आमच्या ठाकूर कुटुंबाच्याकडून मिळालं. सर्वांचं दर्शन झालं. झालेली सेवा तुमच्या आणि प्रभूच्या चरणी विलीन करून कीर्तनाला पुढे राम विठ्ठल रामकृष्ण हरी. सर्व जागे बसून द्यायचे. अगदी 5 मिनिटांमध्ये आभार प्रश्न या ठिकाणी होणार आहे. आत्ताच आपल्यासमोर गुरुवारी हरिभक्त पारायण